हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण उदाहरण नंबर 11 सोडून घेणार आहोत डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मधलं. Following is the balance sheet as on 31st March 2019 of a firm having 3 equal partners, प्रीती, प्रिया अँड प्राची. बघा आता 3 भागीदार आहे. या 3 भागीदारांचा रेशो कसा आहे? इक्वल आहे. कसा आहे रेशो? पहिल्यांदा इथं रेशो लिहून घेतो मी. कसा आहे तो? इक्वल आहे. म्हणजे काय आहे? समान आहे. ठीक आहे. मग त्या भागीदारांविषयीची माहिती सांगितली होती. त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस दिले. पहिल्यांदा आपण काय करतो? कॅपिटल बॅलन्सेस ट्रान्सफर करतो. मग लायबिलिटी साईडला म्हटलं तर कॅपिटल प्रीती 40,000. मग आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन प्रीतीच्या कॉलममध्ये येणार 40,000. त्यानंतर दुसरी भागीदार आहे प्रिया, प्रियाच्या कॉलममध्ये 35,000. आणि तिसरी भागीदार आहे प्राची, प्राचीचा 25,000 रुपये बॅलन्स होता, तोही आपण काय केला? प्राचीच्या कॉलममध्ये टाकून दिला. त्यानंतर म्हटलं तर ट्रेड क्रेडिटर्स. आता बघा इथे काय या उदाहरणामध्ये ऑल पार्टनर इनसॉल्वंट आहे, म्हणून आपण रिलायझेशन अकाउंटला लायबिलिटी ट्रान्सफर करत नाही. तर लायबिलिटीसाठी काय करतो आपण? सेपरेट अकाउंट ओपन करतो. म्हणून ट्रेड क्रेडिटर्स इथे दिले ते 50,000. मग लायबिलिटी आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन रक्कम आहे 50,000 रुपये. हे 50,000 रुपये आपण लिहिले. तसंच पुढे सांगितलं तर बघा लोन आणि कंसात म्हटलं तर सेक्युर्ड बाय मशिनरी. आता कर्ज घेतलंय 30,000 रुपये, पण कसं घेतलेलं आहे? त्याला तारण दिलेली आहे. मशिनरी काय केलेली आहे? एक मालमत्ता काय केलेली आहे? तारण दिलेली आहे 30,000 रुपयांची. ठीक आहे. मग आता काय करणार आहे? लोनची किंमत जी आहे 30,000 आपण काय करणार? लिहून टाकणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. लोनची किंमत किती होती? तर 30,000 रुपये आपण काय घेतलं होतं? कर्ज घेतलं होतं की ज्याच्यावर मशिनरी तारण म्हणून दिलेली आहे. आता पुढं काय करणार आपण? पहिल्यांदा ॲसेट साईडला जो काही कॅशचा बॅलन्स आहे, आपण कॅश अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, इथे बँक अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे. बँकेचा डेबिट बॅलन्स आहे, तर डेबिट साईडला आपण लिहिणार आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम होती किती? 10,000 रुपये, तर इथं 10,000 रुपये आपण घेऊन टाकले. त्यानंतर पुढे म्हटलं तर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किती दिला होता? तर यांनी बॅलन्स दिला होता 84,000 रुपये. किती बॅलन्स आहे? 84,000. आता हे भागीदार किती आहेत? 3 भागीदार आहे, म्हणजे तिघांना काय करावं लागणार? आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागणार त्यांच्या रेशोनुसार. रेशो कसा आहे? इक्वल. म्हणून आपण किती घेतले? 3 घेतले. आता 3 1 3, 3 2 6, शिल्लक राहिले 2, 8 त्रिक 3 8 24, 3 8 24, म्हणजे एका भागासाठी किती आले? 28,000 रुपये. म्हणून आता आपण काय करणार आहे? हे जे काही प्रॉफिट अँड लॉस आहे, हा क्रेडिट साईडचा बॅलन्स आहे, पार्टनर्सला आपण काय करणार आहे? ट्रान्सफर करून देणार आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडचा बॅलन्स आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जो काही त्यांचा डेबिट बॅलन्स होता 28,000 रुपये प्रत्येकाच्या वाट्याला येत होता. 84,000ला आपण कितीने भागलं? 3ने भागलं असता उत्तर किती आलं? 28,000. म्हणून प्रत्येकाच्या कॉलममध्ये आपण लिहिले 28,000 रुपये. त्यानंतर आपण काय करतो? ज्या काही ॲसेट्स आहे त्या ॲसेट्स काय करणार आहे? रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. म्हणून ॲसेट जेव्हा रिलायझेशनला ट्रान्सफर करतो त्यावेळेस एंट्री काय होते? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ईच ॲसेट्स अकाउंट. मग पहिली ॲसेट काय होती? मशिनरी. म्हणून इथं टू सन्ड्री ॲसेट्स पहिल्यांदा लिहितो मी. टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. मग त्याच्या खाली कोणकोणत्या मालमत्ता आहे? पहिली होती मशिनरी. मशिनरी अकाउंट. मशिनरी किती रुपयाची होती बघा? 23,000 रुपये ही घेतली मशिनरीची किंमत. त्यानंतर पुढे घेतले फर्निचर. फर्निचरची किती किंमत होती? फर्निचर होतं 16,000 रुपयांचं, तर इथे 16,000 रुपये लिहिलेत. त्यानंतर होते स्टॉक. मग स्टॉकची किंमत किती होती? तर ती होती 47,000 रुपये. तेही आपण इथे 47,000 घेतले. आता ह्या तिघांची बेरीज आपल्याला काय करायची? बाहेरच्या कॉलमला घ्यायची. 7 आणि 3 10 आणि 6 16, हातचाला 1,
2 3 4 4 आणि 4 8 आउटर कॉलम आले 86,000 रुपये. आता आपण काय केले, दिलेले जे काही बॅलन्सेस होते लायबिलिटीज आणि ॲसेट्स हे काय केलेले आहे, ट्रान्सफर केलेले आहेत आणि ज्यांचे बॅलन्सेस होते ते बॅलन्स पण आपण ट्रान्सफर केलेत. आता खाली काय सांगितलं बघा, द फर्म वॉज डिझॉल्व ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल द पार्टनर्स. या उदाहरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की जेव्हा सर्व भागीदार काय होतात, इन्सॉल्वंट होतात तेव्हा. मग इथं सांगितलं की सर्व भागीदार काय झाले, इन्सॉल्वंट झाले. पुढे सांगितलं मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹18,000. मशिनरी किती रुपयांना विकली, 18,000 रुपयांना विकली. वाईल फर्निचर फेच्ड ₹14,000. फर्निचर विकलं 14,000ला आणि स्टॉक रिलाइज झाला 35,000 रुपयांना. म्हणजे ह्या तीनही मालमत्ता काय झाल्या, सेल झाल्या किंवा विकल्या गेल्या. तर आता मालमत्ता विकल्यानंतर पैसे येणार कुठे, बँकेमध्ये पैसे येतील आणि मालमत्ता जातील कुठून, रिलायझेशनमधून. म्हणून आपली जर्नल एंट्री काय होते, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला मी इथं लिहिणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट. रक्कम आपण नंतर लिहू. आता रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं आहे, बाय बँक अकाउंट. काय लिहायचं आहे, बाय बँक अकाउंट. आता इथं लिहायचं आहे की कोणकोणत्या मालमत्ता कोणत्या किमतीला विकल्या गेल्या. मग मशिनरी किती रुपयाला विकली गेली, तर मशिनरीची किंमत सांगितली की 18,000ला मशिनरी विकली गेली. त्यानंतर पुढं म्हटलं तर बघा फर्निचर विकलं गेलं. मग पुढे घेणारे फर्निचर विकलं गेलं 14,000 रुपयांना. आणि तिसरी मालमत्ता होती स्टॉकही विकला गेला आपला 35,000 रुपयांना. किती रुपये, तर 35,000 रुपये. अशी यांची बेरीज आपल्याला काय करायची, आता आउटरला घ्यायची आहे. बघा 8 आणि 4 12 आणि 5 17, हातचाला 1, त्यानंतर 2 3 आणि 3 6 67,000 रुपये. मग आपल्याला इथे पण किती लिहायचे, 67,000 रुपये लिहायचे. म्हणजे मालमत्ता विकून आपल्याला किती पैसे आलेत, तर 67,000 रुपये आपल्याकडे आलेत. त्यानंतर पुढे म्हटलं तर रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹2,000. आणि रिलायझेशनची जी काही प्रक्रिया केली गेली त्यासाठी किती रुपये खर्च आला, रिलायझेशनचा खर्च आला 2,000 रुपये. मग आता खर्च कसला आहे, रिलायझेशनचा आहे, देणार कोण आहे, बँक. म्हणून एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट रुपीज किती आहे, 2,000 रुपीज. कंसात काय म्हणणार आहे, इथे कसला खर्च होता, हा रिलायझेशनचा खर्च होता. म्हणून रिलायझेशन एक्सपेन्सेस ब्रॅकेटमध्ये म्हटलं. आणि बँकेच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट काय म्हणणार आहे, बाय रिलायझेशन अकाउंट, बाय रिलायझेशन अकाउंट. रक्कम किती, तर 2,000 रुपये. त्यानंतर जाऊया पुढे काय सांगितलं बघा, नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची. म्हणजे प्रिया आणि प्राची ह्या जो दोन भागीदार आहे, या दोन भागीदारांपैकी कुणाकडूनही काहीही रक्कम कव्हर झाली नाही. बट ₹3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीती प्रायव्हेट इस्टेट. आता बघा प्रीती नावाची जी भागीदार आहे तिच्याकडनं मात्र तिच्या वैयक्तिक मालमत्तेमधून 3,400 रुपये काय झाले, कव्हर झाले किंवा आपल्याला मिळाले. मग जर प्रीती 3,400 रुपये व्यवसायामध्ये आणू शकते, याचा अर्थ काय, बँकेमध्ये पैसे येणार. आणि कसले, कोण पैसे आणतंय, तर प्रीती आणते. म्हणून प्रीती कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देणार. म्हणजे आपली जर्नल एंट्री काय बनणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू प्रीती कॅपिटल अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला म्हणायचं आहे टू प्रीती कॅपिटल अकाउंट. किती रुपये आणते, 3,400 रुपये. म्हणून प्रीतीज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला म्हणायचं आहे काय, बाय बँक अकाउंट. किती रुपये, प्रीतीच्या कॉलममध्ये घ्यायचे 3,400 रुपये. कारण की फक्त या तीनही भागीदारांपैकी प्रीतीच फक्त 3,400 रुपये व्यवसायामध्ये आणते. आता बाकी काय राहिलं आहे का उदाहरणात, नाही. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा रिलायझेशन अकाउंट क्लोज करावं लागेल. मग आपण काय करूया, रिलायझेशन अकाउंट क्लोज करून घेऊ. बघा तर आता रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल येते 88,000 रुपये आणि क्रेडिट साईड आहे 67,000 रुपये. मग 88,000 मधून 67,000 गेले, शिल्लक राहतात किती, 21,000 रुपये. किती राहतात शिल्लक, 21,000. म्हणजे 21,000 हा काय, लॉस आहे. मग इथं आपल्याला काय लिहायचं आहे, बाय लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट काय आहे, लॉस आहे. किती रुपये तोटा झाला, तर 21,000 रुपये तोटा झाला. आता या 21,000ला कितीने भागावं लागणार आहे, 3ने. का बरं 3ने, तर त्यांचा रेशो कसा आहे, इक्वल आहे म्हणून 3ने भागलं.
बरोबर, 3 एक 3, 3 7 21, म्हणजे एका भागासाठी किती आले 7,000. म्हणून प्रत्येक भागीदाराच्या नावापुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, माहिती लिहावी लागणार आहे. मग पहिली भागीदार होती प्रीती, म्हणून प्रीतीचा एक हिस्सा आहे म्हणून 7,000 रुपये. त्यानंतर दुसरी भागीदार होती प्रिया, तिचाही एकच हिस्सा आहे म्हणून तिच्याही वाट्याला 7,000 रुपये. आणि तिसरी भागीदार आहे प्राची, तर तिचा सुद्धा हिस्सा कसा आहे, समान आहे म्हणून तिच्या पण वाट्याला आले 7,000. असे एकूण किती रुपये तोटा झाला आता रिलायझेशनला, 21,000 रुपये बाहेरच्या कॉलमला आले. आता जर्नल एंट्री काय झाली, जेव्हा भागीदारी संस्थेच्या डिझॉल्युशनच्या वेळेस जेव्हा तोटा होतो रिलायझेशनला, त्यावेळेस एंट्री होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपल्याला लिहायचे काय, टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट. कंसात काय, हा काय लॉस आहे, काय लॉस. प्रत्येकाच्या वाट्याला किती आला, 7,000 रुपये आले म्हणून आपण इथं 7,000 आणि 7,000 रुपये काय केले, लिहिले. इथे कुठं होते, क्रेडिट साईडला, ट्रान्सफर होऊन कुठे गेले, डेबिटला. आता पुढे जायचं आपल्याला, काय करायचं बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याकडे असणाऱ्या काय करायच्या, आता लायबिलिटी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा तर इथे काय काय लायबिलिटी दिल्या होत्या, ट्रेड क्रेडिटर्स होते 50,000 रुपये आणि लोन अकाउंट होतं आपलं 30,000 रुपये. आता इथे देयता देत असताना पहिल्यांदा आपल्याला सेक्युअर्ड लायबिलिटी जी आहे ती पेड करायची. मग सेक्युअर्ड लायबिलिटी कोणती होती, लोन अकाउंट ही काय होती, सेक्युअर्ड लायबिलिटी होती. किती रुपये होती ती, 30,000 रुपये. आता त्यामध्ये असं सांगितलं होतं की मशिनरी जी आहे, बरोबर की नाही, ही मालमत्ता जी मशिनरी आहे, मशिनरी विकून आपल्याला किती रुपये आलेले आहेत, 18,000 रुपये आलेत. आणि मालमत्ता ही काय केली होती, लोनसाठी सेक्युअर्ड केली होती. मग आपल्याला पैसे द्यायचे होते 30,000 रुपये आणि मालमत्ता विकून फक्त किती रुपये आले, 18,000 रुपयेच आले. किती रुपये आले, 18,000. म्हणजे आणखी किती पैसे द्यावे लागणार आपल्याला, तर आणखी आपल्याला 12,000 रुपये द्यावे लागणार. म्हणजे बघा हे जे काही 67,000 रुपये आहे, या 67,000मध्ये हे 18,000 रुपये मशिनरीचे आहे, इन्क्लूड आहे, बरोबर. त्याचबरोबर आणखी त्याबरोबर आपल्याला किती रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे, 12,000 रुपये द्यावे लागतील. म्हणजे एकूण किती झाले, 12 आणि 18 किती झाले, 30,000 रुपये झाले. म्हणजे हे 30,000 रुपये आपल्याला काय करायचे, देऊन टाकायचे. कुणाचे द्यायचे, लोन अकाउंटचे द्यायचे. का, 18,000 रुपये सेक्युअर्ड मशिनरी जी काही सेक्युअर्ड केलेली होती, बरोबर की नाही, मशिनरी तारण दिलेली होती, ती मशिनरी विकून 18,000 आले. आणि आणखी आपल्याला देणं किती होतं, 30,000 रुपये. मग किती द्यावे लागतील एक्स्ट्रा, आणखी 12. म्हणजे एकूण किती रुपये द्यायचे आपल्याला, लोनचे 30,000 रुपये द्यायचे. म्हणून आता पैसे दिले, कोण पैसे देणार, बँक देणार. कुणाला देणार, लोन अकाउंटला. मग एंट्री काय होईल, लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. काय एंट्री झाली, लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग बँकेच्या क्रेडिटला आणि लोनच्या डेबिटला. मग लोनच्या डेबिटला म्हणायचं काय, टू बँक अकाउंट. किती रुपये देणार आपण एकूण त्यांना, पूर्ण रक्कम त्यांची देणार आहोत. का, तर हे कसं आहे, सेक्युअर्ड लोन होतं, हे कसं कर्ज होतं, आपण कर्ज घेतलं होतं पण काय केलं तर मालमत्ता तारण ठेवून दिलेलं कर्ज होतं, म्हणून याची रक्कम काय केली आपण पहिल्यांदा पेड केली पूर्णपणानं. त्यानंतर आता आपण जाऊया पुढे. पुढे काय म्हटलं तर बघा, पुढे म्हटलं तर ट्रेड क्रेडिटर्स, बरोबर की नाही. ट्रेड क्रेडिटर्स किती होते, 50,000 रुपये होते. आता 50,000 रुपये देण्यासाठी आपल्याकडे तेवढा निधी आहे का, आपल्याकडे तेवढं बँकेकडे तेवढा बॅलन्स शिल्लक आहे का, तो आपल्याला बघून घ्यायचा आहे. आता इथं आपण म्हटलं तर लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट 30,000 म्हटलं, पण त्याचा दुसरा इफेक्ट आपला द्यायचा राहिला होता. बँकेच्या क्रेडिटला म्हणायचं काय, बाय लोन अकाउंट. किती रुपये, तर 30,000 रुपये. किती, 30,000 रुपये. आता आपल्याला काय करायचं, बँक अकाउंट टोटल करायची, यासाठी की आपण यांना किती रुपये देऊ शकतो. मग बघा बँकेची डेबिट साईड 10, 67, 77, 80, 80,400 रुपये. इथे किती येतात, 80,400. इकडे पण किती यायला पाहिजे, 80,400 यायला पाहिजे. त्यातनं किती गेले, 32,000 रुपये गेले. बघा 80,400 वजा 32,000, 004, इथे 8 आणि इथे 10 झाले. 10तनं 2 गेले, खाली राहिले 8, इथं राहिले 7, 7मधून 3 गेले 4. किती शिल्लक राहिले, 48,400. मग इथं काय म्हणणार आहे, बाय क्रेडिटर्स अकाउंट
मग क्रेडिटर्स अकाउंटला आपण किती रुपये देऊ शकतो, जेवढे आपल्याकडे शिल्लक राहिले तेवढेच आपण त्यांना अदा करू शकतो किंवा देऊ शकतो. मग किती रुपये शिल्लक राहिले होते, 48,400 रुपयेच आपल्याकडं बँकेकडे शिल्लक राहिले. तर तेवढे आपण काय करणार आहोत, जे काही क्रेडिटर्स आहे त्यांना आपण 48,400 रुपये देणार आहोत. मग आता जे काही क्रेडिटर्स आहे बरोबर, बँकेच्या क्रेडिटला म्हटलं बाय क्रेडिटर्स अकाउंट, म्हणजेच क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं काय, टू बँक अकाउंट. काय म्हणायचं, टू बँक अकाउंट. किती, 48,400 रुपये. याचा अर्थ काय झाला की आपण हे जे काही क्रेडिटर्स आहे 50,000चे ते पूर्णपणाने देऊ शकलो नाही. म्हणजे आपल्याला काय झाली, डिफिशियन्सी तयार झाली. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, डिफिशियन्सी अकाउंट काढलेलं आहे. आता जर आपण याची टोटल केली, इथे पण किती, 50,000 येण्यासाठी, डेबिटला 50,000 येण्यासाठी किती कमी पडतात. इथे क्रेडिटला आहे 50, डेबिटला पण 50 येण्यासाठी 48,400 गेले, शिल्लक राहिले किती, 1,600. तर त्याला नाव द्यायचं आहे काय, टू डेफिशियन्सी. म्हणजे एवढी रक्कम आपण काय करू शकलो नाही, त्यांना परतफेड करू शकलो नाही, म्हणून काय म्हटलं, टू डेफिशियन्सी अकाउंट. किती रुपये, तर 1,600 रुपये. म्हणजे एंट्री काय झाली असणार, जर आपण ट्रेड क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला म्हटलं टू डेफिशियन्सी अकाउंट, म्हणजे डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला इथे मला म्हणावं लागणार आहे बाय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट. ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट किती रुपये, तर 1,600 रुपये. आता आपल्याकडे जे काही लायबिलिटीज होत्या, पहिलं होतं लोन अकाउंट आणि दुसरं होतं क्रेडिटर्स अकाउंट. हे दोनही अकाउंट आपले काय झालेले आता, क्लोज झालेले आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. चला तर बघूया आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना कोणत्या पार्टनर्सला किती रक्कम कमी पडते बघूया. आता इथे क्रेडिट साईडला प्राचीची क्रेडिट साईड आहे 25,000 आणि डेबिट आहे 28 आणि 7 35,000. म्हणजे ही साईड जादा आहे, कोणती, डेबिट साईड जादा आहे प्राचीची 35,000. मग क्रेडिटला पण किती यायला पाहिजे, 35,000 यायला पाहिजे. किती कमी पडतात, 35 मधून 25 गेले, शिल्लक राहिले 10,000 रुपये. किती कमी पडले, तर 10,000 रुपये कमी पडले. त्यानंतर या 10,000ला आपल्याला नाव द्यायचं आहे काय, इथे आता आपण बँक अकाउंट नाव देणार नाहीये, तर कॅपिटल डिफिशियन्सी तयार होते, म्हणजे भांडवली तूट निर्माण होते. म्हणून याला आपण काय करतोय, जे काही इथं स्वतंत्र खातं आपण तयार केलं या उदाहरणामध्ये डिफिशियन्सी अकाउंट, म्हणून इथं पण नाव द्यायचं आहे काय आता, बाय डेफिशियन्सी अकाउंट. बाय डेफिशियन्सी अकाउंट. म्हणजे आता एंट्री काय झाली बघा, जर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला मी म्हटलं बाय डेफिशियन्सी अकाउंट 10,000, याचा अर्थ डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला मला म्हणायचं आहे काय, टू. त्या पार्टनरचं नाव घ्यायचं आहे, कोण आहे तो पार्टनर, तर प्राची. मग इथं म्हणणार टू प्राची कॅपिटल अकाउंट. प्राची कॅपिटल अकाउंट किती रुपये, तर 10,000 रुपये. किती रुपये घ्यायचे, 10,000 रुपये घ्यायचे. त्यानंतर आता जाऊया पुढचा अकाउंट. पुढचा अकाउंट बघूया. प्रियाची डेबिट साईड 28 अधिक 7 35,000. मग क्रेडिट साईडला किती येतात, क्रेडिट आहे 35 आहे, म्हणजे हे जे काही भागीदार आहे प्रिया नावाची, तिच्या डेबिटला पण 35,000 आहे आणि क्रेडिट साईडला सुद्धा किती आहे, 35,000 आहे. म्हणजे कोणताही बॅलन्स इथं निघालेला नाही, इक्वल बॅलन्सेस आले. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण प्रीतीचं बघूया. प्रीती 28 आणि 7 35,000 येतात आणि इकडे क्रेडिट साईड मात्र जादा दिसते, 40,000 अधिक 3,400 म्हणजे 43,400. 43,400. म्हणजे आता या प्रीती नावाच्या भागीदाराची क्रेडिट साईड जादा आहे, म्हणून इथे डेबिटला पण 43,400 येण्यासाठी किती गेले, 35 गेले. 43 मधून 35 गेले, शिल्लक राहिले 8,400 रुपये. किती शिल्लक राहतात, 8,400. पण आता इथं टू बॅलन्स ब्रॉडडाऊन किंवा टू बँक अकाउंट असं म्हणायचं नाहीये, त्यासाठी आपण काय केलंय, डिफिशियन्सी अकाउंट सेपरेट बनवलेलं आहे, बरोबर की नाही. आपण जर लोकांचं देणं व्यवस्थित पूर्णपणानं देऊ शकलो नाही, याच्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा बँक अकाउंट क्लोज करत असतो. मग आता इथं बँक शब्द लिहिला जाणार नाही, इथे काय शब्द लिहिला जाणार आहे, टू डिफिशियन्सी अकाउंट. मग इथं म्हणायचं काय, टू डेफिशियन्सी अकाउंट. किती रुपये, तर 8,400 रुपये. म्हणजे आता बघा, जर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिलं टू डिफिशियन्सी अकाउंट, म्हणजेच डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहिलं जाणार आहे, बाय पार्टनर्स कॅपिटल. पण कोणता पार्टनर,
तर प्रीती कॅपिटल अकाउंट. म्हणून इथं म्हटलं बघा बाय प्रीती कॅपिटल अकाउंट रक्कम किती आहे 8,400 रुपये. बघा तर आता याची जर डेबिट साईड पाडली तर डेबिट साईड येते 10,000 आणि क्रेडिट साईड जरी बघितली तर दोन्ही बाजू काय होतात 10,000 रुपयाला काय होतात टोटल होतात. म्हणजे अशा प्रकारचं हे उदाहरण होतं की ज्यामध्ये ऑल पार्टनर काय होतात इन्सॉल्वंट होतात. जेव्हा ऑल पार्टनर इन्सॉल्वंट होतात त्यावेळेस आपल्याला नव्याने एक डिफिशियन्सी अकाउंट काढावं लागतं आणि हे डिफिशियन्सी अकाउंट शेवटी ॲटोमॅटिकली काय झालं पाहिजे क्लोज झालं पाहिजे. अशा पद्धतीचे हे उदाहरण होतं. नक्की तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.